पालघर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। वैतरणा खाडीत गेलेल्या एका तरुणावर शार्क माशाने हल्ला केला असून त्याचा पायाचा लचका तोडलाय। यात तरुण हा गंभीर जखमी झालाय। पालघर येथील वैतरणा खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर शार्क माशाने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात माशाने तरुणाच्या पायाचा लचका तोडल्याने तरुण गंभीर जखमी झालाय। या तरुणाची प्रकृती ही चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान हा मासा देखील मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली। ही घटना मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात घडली। विकी गोवारी वय 32 असं शार्कच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। त्याच्यावर सध्या सेलवासा येथे विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार विकी हा मंगळवारी दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी गेला होता। मंगळवारी संध्याकाळी मनोर येथील सायलेंट हॉटेल जवळील वैतरणा खाडीत तो काही तरुण मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात उतरला। वेळी खाडीतील पाण्यात मासेमारी करीत असताना अचानक 200 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शार्क माशाने विकीवर हल्ला केला। यात त्याने विकीच्या पायाचा लचका तोडला। या हल्ल्यात विकीचा पाय हा जवळपास 1 ते 1.5 फूट कुरतडला आहे। त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने हा तरुण बेशुद्ध पडला। त्याला मनोर येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात भरती करण्यात आलं। या तरुणाची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं समजतंय। ही घटना नागरिकांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान आज समुद्राला उधाण आलं असून याच उधाणाच्या पाण्यासोबत हा महाकाय मासा या नदीपात्रात आला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान उधाणाचे पाणी कमी झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा मासा मृत अवस्थेत स्थानिकांनी नदीपात्राच्या बाहेर काढला। ऋषिकेश जाधव, पालघर जिल्हा प्रतिनिधी।